जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघा, आज होता आमच्या कार्तिकचा वाढदिवस. तर म्हणलं आज तुम्हाला चांगला ब्लॉग दाखवावा आणि आमच्या कार्तिकच्या वाढदिवसामुळं ब्लॉग बनवायचा आम्हाला वेळ भेटलं. तर मंडळी, आमच्या कार्तिकला तुम्ही नक्की भरभरून प्रेम द्या आणि त्यानंतर तुम्ही खरंच आमच्या कार्तिकला सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. तर आपण जाऊया कार्तिककडं. बघा, कार्तिकच्या मैत्रिणी, कार्तिकच्या माऊ, कार्तिकच्या दीदी लोक, हे सगळे जे काय बाहेरच्या होत्या ना, त्या सगळ्या आल्या होत्या. काही मित्र मैत्रिणी येऊन कार्तिकचा बड्डे आहे म्हणून घरात आज मस्तपैकी आपलं डेकोरेशनचं काम करून गेलेले आहेत. तर तुम्हाला दाखवतो डेकोरेशन किती छान केलेत. इतकं छान केलेत की काय विचारूच नका. तर चला आपण जाऊया कार्तिकच्या बड्डेच्या डेकोरेशनकडं. तर बघा मंडळी, ह्यो आहे आपला कार्तिक. आणि बघा किती छान एकदम बड्डेचं डेकोरेशन वगैरे छान केलेले आहेत. आणि आमच्या कार्तिकचा बड्डे होता तिसरा. तर बघा, वरती डोरेमॉन आणि साईडला दोन्ही आपले स्पायडरमॅन आणि वरतीसुद्धा स्पायडरमॅन, अशा प्रकारे आपण वरतीसुद्धा छानपैकी फुग्याचे डेकोरेशन केलेले आहेत. तर बघा मंडळी, हे आपलं जे का फुग्याचं आहे ना, हे फक्त आपण कितीमध्ये 250 रुपयामध्ये मागवलं आहे. आणि 250 रुपयामध्ये अशा प्रकारे आपलं डेकोरेशन झालेलं आहे. तर बघा मंडळी, ह्यो आहे आमचा कार्तिक. आणि कार्तिक एकटा असल्यामुळं आम्ही त्याची सगळी हाऊस करतो. तर बघा, कार्तिक तुझा बड्डे आहे ना. तर बघा, आमच्या बाळाचा बड्डे आहे. तर सगळेजण विश करा आणि कमेंटमध्ये नक्कीच आमच्या कार्तिकला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा द्या. आणि असाच तुमचा कार्तिक किंवा आमचा कार्तिक असंच भविष्य काळात खूप छान व्हिडिओ काढू द्या, एक ब्लॉगर बनू द्या. आणि तुमच्या आशीर्वादानं त्याचासुद्धा एक चॅनल आहे आपला, कार्तिक बुजुर्गे 27 म्हणून. जर त्याचा व्हिडिओ तुमच्यासमोर आला असेल तर नक्की त्यालासुद्धा सपोर्ट करा. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आमचं सगळं आज डेकोरेशनचं काम झालेलं आहे. तर बघा किती छान डेकोरेशन झालं आहे. आणि त्यानंतर आता आपण जाऊया कार्तिकच्या मम्मीकडं. कार्तिकच्या मम्मीनं आज बघा काय स्वयंपाक केलं तुम्हाला दाखवतो. बड्डेमुळं काही पाहुणे वगैरे जेवायला येणार आहेत. आणि बड्डेचं कार्यक्रम म्हटलं की म्हणजे जेवण वगैरे केलं तर एकदम मस्त वाटतं. आणि म्हणजे सगळे मिळून एक निमित्तानं एकत्र येतात की राजकारण असलं की सगळ्यांची भेटीगाठी होतात. तर तुम्हाला दाखवतो की पल्लवीनं आज कार्तिकसाठी जेवणासाठी काय केले. तर चला आपण जाऊया किचनमध्ये. आणि किचनमध्ये आपल्या पल्लवीचं काय काम चालू आहे तुम्हाला दाखवतो मी. तर बघा मंडळी, आमच्या कार्तिकचा बड्डे आला म्हणून पल्लवीनं मस्तपैकी सगळे किचनमधले भांडे वगैरे धुवून एकदम व्यवस्थित ठेवलेले. त्यानंतर बघा ही सुद्धा मांडण्यातले सगळे डबे वगैरे, सगळे प्लेटा वगैरे सगळे धुवून पुसून ठेवले. कारण कसं असतं माहिती का, 4 लोक घरी यायचं म्हणलं की आपल्या घरामध्ये सगळं स्वच्छतेनं राहिलेलं चांगलं असतं. त्यामुळे बघा सगळे साफसफाई वगैरे घरची करून घेतली. आणि त्यानंतर बघा पल्लवीचं चालू आहे इकडं ह्या साईडला स्वयंपाक. तर बघा मंडळी, आता पल्लवीनं ना एका साईडला आपलं पीठ मळून ठेवले. तर पीठ कशामुळं मळून ठेवले तुम्हाला सांगतो. पल्लवीनं आज करणार आहे आपल्या चपात्या. आणि बघा एका साईडला चाललं आहे आपलं पनीरची भाजीचं तयारी. पल्लवी काय करायला? पनीरची भाजी आणि चपात्या. अजून काय केलीस? जिरा राईस, बिर्याणी तांदळाचा, परत हे भोपळा टाकून आमटी. होय. अजून किती वेळ लागणार आहे? अजून लागतंय 15-20 मिनिटं. होय. मग त्यानंतर चपात्या करणार का? हा. तर मंडळी, अशा प्रकारे आपलं बड्डेची तयारी चालू आहे. आणि मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सुद्धा दाखवणार आहे की बड्डेचं सेलिब्रेशन कसं झालं. ते बहुतेक माझ्या चॅनलवरती येईल किंवा आमच्या कार्तिकच्या चॅनलवरती येईल. तर तुम्ही नक्की बघा तो व्हिडिओ. त्यानंतर तुम्हाला दाखवतो पल्लवी जिरा राईस आणि दालचा हे कोणत्या प्रकारे बनवले. तर तुम्ही सुद्धा नक्की बघा. आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा की पल्लवीनं मस्त बनवले का काय. कारण ती सुद्धा एक नंबर आहे स्वयंपाकामध्ये. एक नंबरची सुगरण आहे. मस्तपैकी ग्रॅज्युएशन वगैरे सगळं झालेलं आहे. मस्त हुशार आहे. पण स्वयंपाकसुद्धा ती एकदम गावाकडं सगळंच बनवते. पण सांबर आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवले. तर आपण बघूया की दालचा आणि जिरा राईस हे हॉटेलसारखं झालं का नाही काय. तर चला मी तुम्हाला दाखवतो. तर बघा मंडळी, ह्या साईडला आपलं मस्तपैकी दालचा बनवले. आणि त्यानंतर बघा हे आपलं जिरा राईस बनवून घेतलेलं आहे. तर बघा मंडळी, आपलं दालचा आणि जिरा राईस कसं झालं आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग आता हे झाल्यानंतर आता पल्लवीचं चालली पनीरची भाजी बनवायचं. तर तुम्ही म्हणसाल की दादा स्वीटमध्ये काय आणलं नाही का, बड्डे आहे तरीसुद्धा. तर तुम्हाला खरं सांगतो स्वीटमध्ये काय आणलं नाही.
कारण का आता खूप गरमी आहे आणि गरमी असल्यामुळं आपण स्वीटमध्ये आणण्यापेक्षा जेवण झाल्यानंतर मस्तपैकी आपण आईस्क्रीमचा बेत ठेवलो आहे आणि आईस्क्रीमचा बेत खाल्लं ना कसं जर आपल्या पोटासुद्धा थोडंसं थंडाचं वाटतं. आणि अशा प्रकारे बघा आपलं आमची बड्डेची तयारी चालू आहे. आणि एका साईडला बघा आमचा कार्तिक बड्डे आहे म्हणून तो सकाळी मम्मीकडून ओवळून वगैरे ऑप्शन वगैरे करून घेतला. त्यानंतर छान पप्पाने कामाला आल्यानंतर त्याला कॅडबरी वगैरे चालली. कारण मला कसं सकाळी टाईम नव्हतं आणि माझी फर्स्ट शिफ्ट होती त्यामुळं मी दुपारी येतानाच त्याला कॅडबरी आणली आणि दुपारी त्याचं तोंड गोड केलं. तर आमचा कार्तिक आता सध्या काय करतो तुम्हाला दाखवतो. तर बघा कार्तिक काय म्हणतोय. कार्तिक म्हणतोय की मला ते पप्पाचं टी शर्ट येत नाही म्हणून तो रडा लागलाय आणि त्याला ते टी शर्ट घालायचं. कार्तिक काय रे ते कसं काय येईन तुला ते पप्पाचं टी शर्ट बाळा. तर मंडळी आमच्या घरामध्ये एवढा पसार पडलाय काय विचारूच नका. हे सगळं आता झाडून वगैरे करू ना आपण मस्त पैकी काही आपले स्पायडरमॅन सुद्धा गळून पडायला लागलेत. हा गळलं का ठीक आहे आपण आता परत लावू ना. तर सगळीकडे असं पसारा झालेला आहे. खूप पसारा झाला आहे. बड्डे असलं की थोडंसं घरामध्ये काम पडतंच. बघा किती छान असं एकदम मस्त सगळ्याचं डेकोरेशन वगैरे केलं. तर मंडळी बघा अशा प्रकारे आमचं ब्लॉग म्हणजे अशा प्रकारे आमचं कामं चालू होते. आज कार्तिकचा बड्डे असल्यामुळं. तर मंडळी मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कार्तिकच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन हे मी नक्की बनवणार आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि आमच्या छोट्या कार्तिकचा गरिबाच्या कार्तिकचा व्हिडिओ काय म्हणता बर्थडे कसं झाला ते तुम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि त्याचप्रकारे तुम्ही आम्हाला सपोर्ट आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. बाय मंडळी आपण भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये.